नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. मित्रांनो, आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा श्रावण सर्स इंजिनिअरिंग अकॅडमी या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत स्ट्रक्चरल ॲनालिसिस या सब्जेक्टची व्हिडिओ लेक्चर सिरीज. ओके, तर बघा, या सब्जेक्टचा जो काही इंट्रोडक्शनचा पार्ट आहे तो ऑलरेडी आपण यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे. तो तुम्ही नक्कीच बघा, आणि जर तो बघितला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक आहे. यूट्यूबवरतीही अवेलेबल आहे, आपल्या ॲपवरतीही अवेलेबल आहे. आता आपण सुरुवात करणार आहोत फर्स्ट चॅप्टरला, फर्स्ट युनिटला, ज्याचं नाव आहे फंडामेंटल ऑफ स्ट्रक्चर. फंडामेंटल ऑफ स्ट्रक्चर अतिशय महत्त्वाचं हे युनिट आहे मित्रांनो. फंडामेंटल आहे, बेसिक आहे, तर हे सगळ्या विद्यार्थ्यांचं क्लिअर असणं गरजेचंच आहे. ॲनालिसिस स्टडी करण्याच्या अगोदर जे बेसिक आपल्याला बघायचं आहे ते आपण ह्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. तर बघा, कोणत्याही चॅप्टरची, कोणत्याही युनिटची सुरुवात करताना मी ती सुरुवात एका कन्सेप्ट मॅपपासून, एका मेमरी मॅपपासून करणार आहे. जसं की तुम्ही आता बोर्डवरती बघू शकताय. या मागचा पर्पज असा आहे, हेतू असा आहे की एक्झॅक्टली आपल्याला हे युनिटमध्ये काय स्टडी करायचं आहे याचं ऑलरेडी तुम्हाला एक ट्रेलर जे आहे यात कळून जातं. म्हणजे एक्झॅक्टली काय बघायचं आपल्याला, एक टार्गेट आपल्याला समजतं की कोणकोणत्या गोष्टी आपण शिकणार आहोत. त्यामुळे आपला ब्रेन जो आहे तो त्या पद्धतीने काम करायला तयार होतो. ठीक आहे, तर बघा, सो पहिलं जे काही चॅप्टर आहे आपलं फंडामेंटल ऑफ स्ट्रक्चर, याला मी 8 सब टॉपिक्समध्ये इथं डिस्कस केलेलं आहे. 8 सब टॉपिक्समध्ये खूप साऱ्या फंडामेंटल आणि बेसिक गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत इथं. सगळ्यात आधी आपण इंट्रोडक्शनचा पार्ट बघणार आहोत. यामध्ये स्ट्रक्चर कशाला म्हणायचं याची आपण डेफिनेशन बघणार, ते आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेणार. ॲनालिसिस करणं म्हणजे एक्झॅक्टली काय करणं ते सुद्धा आपण इथं बघणार आहोत. तो झाला आपला इंट्रोडक्शनचा पार्ट. सेकंड आहे मित्रांनो फंडामेंटल अजम्पशन्स ऑफ द स्ट्रक्चरल ॲनालिसिस. कुठलाही विषय स्टडी करत असताना, त्या विषयाला अभ्यास करत असताना त्याचे काही बेसिक अजम्पशन्स आपण ऑलरेडी कन्सिडर करतो. या अजम्पशनचा पर्पज असा असतो की जे काही कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असतील, या कॉम्प्लेक्स प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्यासाठी आपण त्याला एका आयडियल प्रॉब्लेममध्ये कन्वर्ट करत असतो बाय युझिंग दी अजम्पशन्स. ठीक आहे, मग हे जे बेसिक अजम्पशन्स आहेत, गृहीतक आपण ज्याला मराठीत म्हणतो, हे अजम्पशन्स आधी आपण डिस्कस करणार आहोत की पूर्ण एसेमध्ये आपल्याला स्ट्रक्चरला काय म्हणून अज्यूम करायचं आहे, किंवा कोणत्या प्रकारचे फोर्सेस त्यात आपण कन्सिडर करणार आहोत, कोणत्या प्रकारचे प्रिन्सिपल आपण वापरणार आहोत, हे बेसिक अजम्पशन्स आपण इथं बघणार फंडामेंटल अजम्पशनमध्ये. पॉईंट नंबर 3 जो आहे दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ द स्ट्रक्चर. जर एखाद्या विद्यार्थ्याला इथं मी म्हटलं, एखादा सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असेल की स्ट्रक्चर कशाला म्हणायचं, तर तो वेगवेगळी उत्तरं देऊ शकतो. जसं की बिल्डिंग फ्रेम आहे, अगदी बरोबर. रूट ट्रसेस आहे, ते सुद्धा स्ट्रक्चर आहे. ब्रिज आहे, टॉवर आहे, डॅम आहे, हे सगळे सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रक्चर आहेत. पण या स्ट्रक्चरला ॲनालिसिस करण्यासाठी आपण त्याला बेसिक स्ट्रक्चरमध्ये डिवाइड करतो, क्लासिफाय करतो ऑन द बेसिस ऑफ इट्स जॉमेट्री. स्केलेटन स्ट्रक्चर असेल, सरफेस स्ट्रक्चर असेल, सॉलिड स्ट्रक्चर असेल, ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चरल ॲक्शन और ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चरल सिस्टीम. अशा पद्धतीने आपण त्याला क्लासिफाय करत असतो, ते आपण इथं बघणार आहोत. यानंतरचा पॉईंट आहे अतिशय बेसिक फंडामेंटल पॉईंट आहे, जो तुम्ही मेकॅनिक्समध्ये पण स्टडी करतात, सॉममध्ये पण स्टडी करतात, आणि इथं ॲनालिसिसमध्ये सुद्धा आपल्याला लागणार आहे की डिफरंट टाइप्स ऑफ सपोर्ट्स अँड इट्स रिॲक्शन. यामध्ये रोलर सपोर्ट असेल, हिंज सपोर्ट असेल, फिक्स सपोर्ट असेल, त्यानंतर मित्रांनो गायडेड रोलर असतील, ठीक आहे, स्प्रिंग सपोर्ट असेल. तर हे सगळ्या प्रकारचे सपोर्ट्स, त्यांना डिझिग्नेट करण्यासाठी वापरले जाणारे नोटेशन्स, त्यांच्यापासून मिळणाऱ्या सपोर्ट रिॲक्शन, हे आपण इथं बघणार आहोत. त्यासोबतच स्ट्रक्चरमध्ये डिफरंट टाइप्स ऑफ जॉईंट असतात. ॲनालिसिस करताना आपण त्यांना रिजिड जॉईंट, पिन जॉईंट असं आपण त्यांना क्लासिफाय करतो. तर या जॉईंटच्या ठिकाणी किती प्रकारचे डिस्प्लेसमेंट पॉसिबल आहेत, रोटेशनल डिस्प्लेसमेंट, ट्रान्सलेशनल डिस्प्लेसमेंट, अलॉंग एक्स, अलॉंग वाय, अलॉंग झेड, तर ह्या डिस्प्लेसमेंटबद्दल पण आपण इथं बघणार आहोत. ओके, नेक्स्ट आहे स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स. एखादं स्ट्रक्चर जर का इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असेल, सो ते कंपल्सरी स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशनच्या कंडिशन सॅटिस्फाईड करतं. मग ह्या कंडिशन ज्या आहेत, फॉर 2D स्ट्रक्चर वेगळ्या असतात, फॉर 3D स्ट्रक्चर म्हणजे स्पेस स्ट्रक्चरसाठी वेगळ्या असतात, फॉर रिजिड जॉईंटेड स्ट्रक्चरसाठी वेगळ्या असतात, फॉर पिन जॉईंटेड स्ट्रक्चरसाठी वेगळ्या असतात. तर या सगळ्या आपण स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशनच्या कंडिशन इथं बघणार आहोत. मित्रांनो, यावरती ज्या वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आपल्या होतात सिव्हिल इंजिनिअरिंगच्या, PWDच्या असतील, WRD, WCD, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, MPSC, IAS, गेट, या सगळ्या परीक्षांमध्ये इक्विलिब्रियम इक्वेशनला खूप महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात घ्या. तर याला एक व्यवस्थित आपण इथं समजून घेणार आहोत. त्यानंतर स्टॅटिकली डिटर्मिनेट स्ट्रक्चर कोणाला म्हणायचं, त्याचे काही बेसिक एक्झाम्पल आपण बघूया. स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर म्हणजे काय, त्याची आपण एक्झाम्पल बघणार. या दोघांमधला मेन डिफरन्स आपण बघणार आहोत आपला सब टॉपिक नंबर 6 मध्ये. आणि या चॅप्टरचा जो कोर पॉईंट आहे, जो आत्मा आहे ह्या चॅप्टरचा, दॅट इज डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी. यालाच आपण म्हणतो डिग्री ऑफ रिडंडन्सी, शॉर्टमध्ये त्याला DK असं आपण डिनोट करतो.
कायनेमॅटिक इनडिटर्मिनन्सी याला म्हणतात, कायनेमॅटिक रिडंडन्सी किंवा डिग्री ऑफ फ्रीडम. ठीक आहे, तर हे दोन महत्त्वाचे टॉपिक आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये शिकायचे आहेत. कारण एकदा DS आणि DK म्हणजे डिग्री ऑफ रिडंडन्सी, डिग्री ऑफ कायनेमॅटिक डिग्री ऑफ रिडंडन्सी ह्या गोष्टी जर डिग्री ऑफ फ्रीडम या आपण शिकलो तर यांचा वापर करून कोणत्या प्रकारची मेथड आपण ॲनालिसिससाठी वापरली पाहिजे हे आपण डिसाईड करू शकतो. तर थोडक्यात हे कंप्लीट चॅप्टर जे आहे मित्रांनो असं आपण 8 सब टॉपिक्समध्ये डिवाईड केलेलं आहे. 1 बाय 1 आपल्याला हे चॅप्टर जे आहेत हे टॉपिक जे आहेत ते कव्हर करत जायचे. ॲट द एंड आपण काय करूयात की काही थेरी प्रश्न, काही डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आपण इथं सॉल्व्ह करून घेणार आहोत आणि त्यासोबतच वेगवेगळ्या परीक्षेमध्ये जे कम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारले जाणारे जे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतात तर ते सुद्धा मी इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. ओके, चला मग मी थोडंसं बाजूला होतो, तुम्ही व्हिडिओला पॉज करून हे व्यवस्थित डायग्राम ड्रॉ करू शकतात आणि नंतर मग मी पहिल्या टॉपिकला सुरुवात करतो. व्हिडिओ पॉज करायचा, व्यवस्थित डायग्राम तुमच्या नोट्समध्ये ड्रॉ करून घ्या आणि त्यानंतर झाल्यानंतर लगेच व्हिडिओला प्ले करा. आता सुरुवात करूया मित्रांनो आपण फ्रॉम इंट्रोडक्शन. मग माझा पहिला प्रश्न असेल की व्हॉट इज स्ट्रक्चर. मग स्ट्रक्चर म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर काय काय बरं येतं, बिल्डिंग फ्रेम आणि ह्या बिल्डिंग फ्रेमच्या आतमध्ये असणारे वेगवेगळे कंपोनंट जसं की स्लॅब आहे, बीम आहे, कॉलम आहे, फुटिंग आहे, रूफ ट्रसेस, त्यानंतर ब्रिज म्हटलं मी, डॅम म्हटलं किंवा टॉवर असेल, हे सगळे डिफरंट टाईप ऑफ स्ट्रक्चर्स आहेत. बट याला आपण डिफाईन कसं करायचं लक्षात घ्या. तर मित्रांनो जे बेसिक अजम्पशन्स आहे सॉममध्ये किंवा ॲनालिसिसमध्ये की द बॉडी शुड बी कन्सिडर ॲज अ इलास्टिक बॉडी, त्या बॉडीला त्या स्ट्रक्चरला काय कन्सिडर करायचं, इलास्टिक स्ट्रक्चर कन्सिडर करायचं, इलास्टिक बॉडी म्हणून कन्सिडर करायचं, हे लक्षात घ्या. मग प्रश्न पडतो की व्हॉट इज इलास्टिक बॉडी. आता आपल्या सगळ्या इंजिनिअरिंग बांधवांना हा प्रश्नाचं उत्तर तर माहितीच असेल. व्हॉट इज इलास्टिक बॉडी की ज्यावेळेस त्या बॉडीवरती आपण एक्सटर्नली फोर्स अप्लाय करतो दॅट बॉडी शुड गेट्स डिफॉर्म, ती बॉडी डिफॉर्म होते. डिफॉर्म होणं म्हणजे काय, स्वतःचा शेप आणि साईज चेंज करते. ज्यावेळेस तो फोर्स तुम्ही काढून घेतात ती परत त्याचा ओरिजिनल शेप आणि साईज काय करते, रिकवर करते. अशा प्रकारच्या बॉडीला आपण इलास्टिक बॉडी म्हणतो, आहे का नाही. आणि आपण जे काही स्ट्रक्चर आपण इथं ॲनालिसिस करणार आहोत त्यांना आपण इलास्टिक स्ट्रक्चर म्हणून कन्सिडर करतो, इलास्टिक बॉडी म्हणून अज्यूम करतो, हे लक्षात घ्या. मग स्ट्रक्चर म्हणजे काय की स्ट्रक्चर इज द इलास्टिक बॉडी विच सपोर्ट्स द एक्सटर्नल लोड. एक्सटर्नली जो काही लोड येणार आहे त्या लोडला तो काय करतो, सपोर्ट करतो विथ द हेल्प ऑफ इंटरनल रेजिस्टिव्ह फोर्सेस और विथ द हेल्प ऑफ इंटरनल रिॲक्टिव्ह फोर्सेस, इंटरनल रिॲक्शन्स. इट मे बी ॲक्झियल फोर्स, शियर फोर्स, बेंडिंग मोमेंट, ट्विस्टिंग मोमेंट, या सगळ्या इंटरनल रिॲक्शन्स आहेत. सो स्ट्रक्चर मीन्स व्हॉट, स्ट्रक्चर इज द इलास्टिक बॉडी विच सपोर्ट्स द एक्सटर्नली अप्लाइड लोड विथ द हेल्प ऑफ इंटरनल reactions. It may be axial reaction, shear force, bending moment, twisting moment. Depends upon the load कसा येतोय, लोड बाहेरून कसा येतोय त्यानुसार त्यामध्ये रिॲक्शन डेव्हलप होतात. पण जर रिॲक्शन आतमध्ये डेव्हलप होत असतील तरच आपण त्याला काय म्हणणार, स्ट्रक्चर. अदरवाईज इट इज नोन ॲज अ मेकॅनिझम. अदरवाईज आपण त्याला काय म्हणणार, मेकॅनिझम. सो मेकॅनिझममध्ये इंटरनल फोर्सेस सेटअप होत नाही, लक्षात येते. म्हणजे एक्सटर्नल लोडला सपोर्ट करण्यासाठी इंटरनल फोर्सेस सपोर्ट होत, इंटरनल रिॲक्टिव्ह फोर्सेस, इंटरनल रेजिस्टन्सच सेटअप होत नाही आणि ते रिजिड बॉडी म्हणून ट्रान्सलेट करतं. ओके, इट इज नोन ॲज अ मेकॅनिझम. चला मग आता आपण ही जी डेफिनेशन डिस्कस केली ना मी ती बोर्डवरती लिहितो. शेवटी तुम्ही इमेज बोर्डच्या बाजूला निघेल, व्हिडिओ पॉज करायचं आणि सगळ्या डेफिनेशन प्रॉपरली लिहून टाकायच्या. ठीक आहे, चलो. सो द फर्स्ट इज व्हॉट की व्हॉट इज स्ट्रक्चर. इंट्रोडक्शनमध्ये बघूयात. नंबर 1 स्ट्रक्चर. स्ट्रक्चर structure is an elastic body which supports external load external loads with the help of internal reactive forces, internal reactive or resistive forces, internal resistive
forces. So structure is the elastic body which supports the external load. मग एक्सटर्नली अप्लाइड लोड ॲक्झियल असू शकतो, ट्रान्सवर्स नेचरचा असू शकतो, ट्विस्टिंग असू शकतो, मोमेंट असू शकतं. सो विच सपोर्ट्स द एक्सटर्नल लोड विथ द हेल्प ऑफ इंटरनल रिॲक्टिव्ह फोर्सेस, रेझिस्टिव्ह फोर्सेस. ओके, मग आता इथं लक्ष द्या. एक्सटर्नली अप्लाइड फोर्स, externally applied forces may be axial force म्हणजे काय, फोर्स ॲक्टिंग अलॉंग द ॲक्सिस, ॲक्झियल फोर्स, देन ट्रान्सवर्स फोर्स, मोमेंट, ट्विस्टिंग मोमेंट किंवा टॉर्शन, टॉर्क तुम्ही त्याला म्हणतात, ट्विस्टिंग मोमेंट, मोमेंट्स एक्सेट्रा. ओके, नेक्स्ट इंटरनल रिॲक्टिव्ह फोर्सेस किंवा रेझिस्टिव्ह फोर्सेस. इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस मे बी, इंटरनल जे फोर्सेस डेव्हलप होतात मे बी ॲक्झियल फोर्स, ॲक्झियल फोर्सेस, मग ते टेन्शन असतील किंवा कॉम्प्रेशन, ॲक्झियल फोर्सेस, शियर फोर्सेस, शियर फोर्सेस, बेंडिंग मोमेंट, बेंडिंग मोमेंट्स, ट्विस्टिंग मोमेंट, मोमेंट्स एक्सेट्रा. ओके, ट्विस्टिंग मोमेंट एक्सेट्रा. मित्रांनो, वन बाय वन हे सगळं आपण समजून घेऊया. नंबर वन, ॲक्झियल फोर्स. ॲक्झियल फोर्स, आता बघा मी एक स्ट्रक्चरल इलेमेंट इथं कन्सिडर करतो. हा एक स्ट्रक्चरल इलेमेंट आहे, ठीक आहे. हा एक स्ट्रक्चरल इलेमेंट इथे मी कन्सिडर करतोय आणि या स्ट्रक्चरल इलेमेंटला सपोज मी इथं नाव देतो, हे बघा, याला आता याचा आधी मी ॲक्सिस दाखवतो. इट इज दी ॲक्सिस. हा झाला त्याचा ॲक्सिस, बरोबर. या स्ट्रक्चरल इलिमेंटमध्ये तुम्ही बघू शकतात की ही त्याची झाली लेंथ, ही झाली लेंथ. इट इज नोन ॲज दी लेंथ, आहे का नाही, हे झाली लेंथ, बरोबर. सो द मित्रांनो, द ॲक्सिस विच इज पॅरल टू द लेंथ, या ठिकाणी मी एक ॲक्सिस ड्रॉ केला आहे जो की लेंथला कसा आहे, पॅरल आहे. सो द ॲक्सिस विच इज पॅरल टू द लेंथ, इट इज नोन ॲज अ लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस. त्याला काय म्हणतात, लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस. ॲक्सिस, ॲक्सिस विच इज पॅरल टू दी लेंथ डायरेक्शन, लेंथ. मग बीमच्या बाबतीत बघा, बीम कसा असतो, जनरली आपण हॉरिझॉन्टल बीम प्रोव्हाइड करतो, बरोबर का नाही. सो त्याचा जो ॲक्सिस असेल अलॉंग द लेंथ, त्याला म्हणणार आपण लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस. कॉलमचा लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस कसा असेल, व्हर्टिकल, अलॉंग द लेंथ ऑफ द कॉलम. सो द ॲक्सिस विच इज पॅरल टू द लेंथ, इट इज नोन ॲज अ लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस. आता जर मी एक्सटर्नली मित्रांनो इथं फोर्स अप्लाय केला, सपोज एक्सटर्नली मी इथं फोर्स अप्लाय करतोय आणि द एक्सटर्नली अप्लाइड फोर्स इज अलॉंग द ॲक्सिस. सपोज बघा, हा फोर्स कसा आहे, अलॉंग द ॲक्सिस, हे बघा, अलॉंग द ॲक्सिस. सो इट इज नोन ॲज अ ॲक्झियल फोर्स. फोर्स अप्लाइड अलॉंग द ॲक्सिस याला म्हणतो आपण ॲक्झियल फोर्स. बट याचं नेचर कसं आहे, कंप्रेसिव्ह नेचर आहे, पुश टाईप नेचर आहे, म्हणून याला म्हणतो आपण कंप्रेसिव्ह फोर्स. बट द ॲक्च्युअल नेचर इज व्हॉट, ॲक्झियल. अलॉंग द ॲक्सिस फोर्स ॲक्ट होत असेल तर ॲक्झियल फोर्स, बट कंप्रेसिव्ह नेचरचा फोर्स आहे. तर मी इथं लिहितो कंप्रेसिव्ह फोर्स, कंप्रेसिव्ह फोर्स, ॲक्झियल कंप्रेसिव्ह फोर्स. ओके, सो या ठिकाणी हा जो फोर्स ॲक्ट झालेला आहे त्याला म्हणूया आपण ॲक्झियल कंप्रेसिव्ह फोर्स. ओके, त्याला मी डिनोट करतो पी या सिम्बॉल. पी इज द ॲक्झियल कंप्रेसिव्ह फोर्स. ओके, जस्ट त्याच्या खाली दुसरी डायग्राम मी इथं ड्रॉ करतो. हे बघा, हे अशा पद्धतीने. परत त्याचा एक ॲक्सिस मी इथं मार्क करतो. तो कोणता ॲक्सिस म्हणणार होता याला, अगेन इट इज द लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस. अँड नाव द फोर्स इज अप्लाइड लाईक दिस, अशा पद्धतीने अलॉंग द ॲक्सिस बट अवे फ्रॉम द सेक्शन. तो काय करणार, त्याची लेंथ इन्क्रीज करेल. सो इट इज पुल टाईप फोर्स, यालाच आपण काय म्हणतो, ॲक्झियल टेन्साईल फोर्स किंवा टेन्शन फोर्स.
ॲक्झियल टेन्साईल फोर्स पी पी. ओके, इट इज ॲक्झियल टेन्शन फोर्स किंवा टेन्साईल फोर्स. त्यानंतर मित्रांनो बघा, हे झालं ॲक्झियल टेन्शन. ठीक आहे, आता मी कन्सिडर करतो इथं बीम. त्याच्या अगोदर यांना मी थोडंसं स्मॉल करून घेतो. इथं इकडे घेऊया. ओके, आता यानंतर कन्सिडर करूया आपण एक बीम. ठीक आहे, हा आहे बीम, हा आहे बीम. आता या बीमला खाली कसं काय असतील सपोर्ट्स. बीमचा आधी आपण ॲक्सिस मार्क करूया. हा झाला लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस ऑफ द बीम. देन या बीमला असतील खालून सपोर्ट, असे सपोर्ट सपोर्ट. ठीक आहे, सो अगेन ही लेंथ झाली आणि लेंथला पॅरलल ॲक्सिस म्हणजे लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस. आता मित्रांनो, जो फोर्स मी इथं दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा, तो असा फोर्स आहे. इट इज लाईक दिस, वर्टिकली डाउनवर्ड फोर्स. सो हा जो UDL मी इथं शो केलेला आहे, दिस फोर्स इज परपेंडिक्युलर टू द लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस. मग या फोर्सला म्हणतात ट्रान्सवर्स नेचर ऑफ फोर्स किंवा लॅटरल फोर्स. यालाच काय म्हणणार, ट्रान्सवर्स ऑर लॅटरल फोर्स. सपोज याची मॅग्निट्यूड आहे W पर मीटर. ठीक आहे, सो इट इज नोन ॲज ट्रान्सवर्स किंवा ऑर लॅटरल लोडिंग. ठीक आहे, सो ट्रान्सवर्स किंवा लॅटरल लोडिंगचा अर्थ कळला का तुम्हाला? फोर्स विच इज अप्लाइड परपेंडिक्युलर टू द लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस. अलॉंग द लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस ॲक्झियल फोर्स. मग तो कंप्रेसिव्ह नेचरचा असू शकतो, तो टेन्शन नेचरचा असू शकतो. हे तीन प्रकारचे फोर्स कळले का तुम्हाला? हे एक्सटर्नली अप्लाइड फोर्स आहेत. आणखी मोमेंट असू शकतं, ट्विस्टिंग मोमेंट असू शकते. व्हॉट इज द ट्विस्टिंग मोमेंट? मोमेंट अप्लाइड अबाउट दी लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस. हा सपोज आता माझा हात आहे, याचा हा बघा ही लेंथ आहे लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस. आता एखाद्याने जर असा ट्विस्ट केला याला, तर जो मोमेंट अप्लाय करतो इट इज नोन ॲज अ ट्विस्टिंग मोमेंट. मोमेंट अबाउट दी लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस इट इज नोन ॲज अ ट्विस्टिंग मोमेंट. आणखी त्याला इन डिटेलमध्ये आपण पुढे बघणारच आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं का की हे जे काही बेसिक डेफिनेशन्स आहेत त्या तुम्हाला समजल्या असतील. तर त्याला तुम्ही काय करू शकतात, लिहून टाकायचं मित्रांनो व्हिडिओ पॉज करून. हे बघा, सो इलास्टिक बॉडी विच सपोर्ट्स एक्सटर्नल लोड्स विथ द हेल्प ऑफ इंटरनल रेजिस्टिव्ह फोर्सेस. ठीक आहे, नेक्स्ट एक्सटर्नली अप्लाइड फोर्सेस मे बी ॲक्झियल फोर्स, ट्रान्सवर्स फोर्स, मोमेंट किंवा ट्विस्टिंग मोमेंट असेल. आणि त्यामुळे जे इंटरनली सेटअप होणारे फोर्सेस असतात ते कोणकोणते असतील? इट मे बी अगेन ॲक्झियल फोर्स अलॉंग द ॲक्सिस. शियर फोर्स, शियर फोर्स नेहमी काय असतो? पॅरलल टू द सरफेस. पॅरलल टू द सरफेस दाखवतो मी तुम्हाला पुढे. पॅरलल टू द सरफेस, देन बेंडिंग मोमेंट अँड ट्विस्टिंग मोमेंट. सो इट इज नोन ॲज दी इंटरनल रिॲक्टिव्ह ऑर रेजिस्टिव्ह फोर्सेस. तर हे झालं स्ट्रक्चरबद्दल. जर सर इंटरनली रिॲक्टिव्ह फोर्सेस डेव्हलपच जर होत नसतील तर मग त्याला म्हणायचं मित्रांनो मेकॅनिझम. इट इज नॉट अ स्ट्रक्चर, इट इज नोन ॲज अ मेकॅनिझम. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न माझा आहे की सर व्हॉट इज ॲनालिसिस? ॲनालिसिस करणं म्हणजे काय? नेक्स्ट नंबर 2, ॲनालिसिस. ॲनालिसिस. ओके, व्हॉट इज द ॲनालिसिस? या अगोदर मित्रांनो बघा, परत मी इथे एक बीम कन्सिडर करतो. हे बघा, हा एक सिम्पली सपोर्टेड बीम. इट इज इट्स लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस आहे की नाही. त्यानंतर व्हर्टिकल रिॲक्शन, सपोर्ट रिॲक्शन. हा सपोर्ट रिॲक्शन. यावरती येणारा जो लोड आहे तो लोड दाखवतो. इट इज ट्रान्सवर्स लोड. एखादा पॉईंट लोड पण असू शकतो. P इज द पॉईंट लोड. UDL W पर मीटर. ठीक आहे, हा कोणता ॲक्सिस झाला राजांनो? हा ॲक्सिस कोणता? 2D ना ॲक्सिस.
ठीक आहे. सो सिम्पली सपोर्टेड बीम इज द टाइप ऑफ स्ट्रक्चर. हे एक स्ट्रक्चर आहे, बीम आहे तो स्ट्रक्चर आहे, कारण यावरती जो लोड येतोय इट इज अ ट्रान्सवर्स लोड, आणि हा लोड जो आहे मित्रांनो हा बीम त्याला बॅलन्स करतोय, सपोर्ट करतोय विथ द हेल्प ऑफ सपोर्ट रिॲक्शन अँड इंटरनल रिॲक्टिव्ह फोर्सेस. या बीमच्या आतमध्ये इंटरनली रिॲक्शन डेव्हलप होते. ती ॲक्झियल असेल, शियर फोर्स असते, बेंडिंग मोमेंट असते. आता मी ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. ती कशा बघा. आता आतल्या गोष्टी ज्या आहेत त्या जर तुम्हाला बघायच्या असतील तर सगळ्यात आधी आपल्याला एक काय करावं लागेल, इथं एक सेक्शन घ्यावं लागेल, त्याला कट करावं लागेल. ठीक आहे. मग आता मी काय करतो, एक सेक्शन इथं कन्सिडर करतो. लेटस अजून दिस इज अवर सेक्शन, याला आपण म्हणूया सेक्शन. ठीक आहे. हे सेक्शन जे आहे ते आपलं ह्या सपोर्टपासून मित्रांनो स्मॉल एक्स एवढ्या डिस्टन्सवरती आहे. तर या ठिकाणी मी एक सेक्शन कन्सिडर करतो, याला नाव देतो मी एक्स सेक्शन. म्हणजे जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने सेक्शनला कट करणार तर हा बीम दोन पार्टमध्ये डिवाइड होईल, आणि ते दोघं पार्ट मी तुम्हाला इथं दाखवतो बघा. हा एक, आणि थोडासा लांब दाखवतो इकडे, दुसरा पार्ट थोडासा लांब दाखवतो. ठीक आहे. अशा पण थोडंसं लांब दाखवतो. नंतर अशा पद्धतीने आपण इथून कट केलेला आहे, हा कट सेक्शन, आणि इकडे पण असं कट सेक्शन दाखवतो मी. इथं आपण त्याला कट केलेला आहे. ओके. हे कट केलं आहे. नंतर त्याचा इनिशियली काय होता, हा लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस. त्यानंतर त्याला इथून काय आहे, सपोर्ट. याला नाव देतो मी सपोज ए, याला नाव देतो मी बी. तर याची रिॲक्शन असेल RA, याची रिॲक्शन असणार RB. ओके. वर्टिकल रिॲक्शन. त्यानंतर हा लोड UDL. ठीक आहे. इकडे लोड असेल UDL अलॉंग विथ पॉईंट लोड P, W पर मीटर. तर ज्या वेळेस मित्रांनो तुम्ही या स्ट्रक्चरला कट करणार, एक सेक्शन घेणार, तर तिथं तीन प्रकारचे इंटरनल फोर्सेस डेव्हलप होतात. तीन प्रकारचे इंटरनल फोर्सेस. नंबर 1 बघा, फोर्स विच इज अलॉंग द ॲक्सिस. इंटरनल फोर्स आहे अलॉंग द ॲक्सिस. इकडे सुद्धा अलॉंग द ॲक्सिस. इट इज नोन ॲज अ ॲक्झियल फोर्स. याला काय म्हणतो आपण, ॲक्झियल फोर्स. AF ने मी त्याला डिनोट करतो, ॲक्झियल फोर्स. फोर्स डेव्हलप अलॉंग द ॲक्सिस, ॲक्झियल फोर्स. मग इकडचा हा जर असा असेल तर हा असा असणार, कारण जेव्हा ते बॉडी जर एकत्र असेल, कंटिन्यू ज्या वेळेस असेल, तर त्यामधला मधला फोर्स आपल्याला दिसणार नाही. जेव्हा आपण त्याला कट करतो तेव्हा आपण त्याला अनबॅलन्स पद्धतीने दाखवतो. हे एक झाला अलॉंग द ॲक्सिस ॲक्झियल फोर्स. इट इज इंटरनल फोर्स. नंबर 2, एक फोर्स डेव्हलप होत असतो नेहमी पॅरलल टू द कट सेक्शन. मग हा कट सेक्शन आहे ना, याला पॅरलल बघा, इट इज पॅरलल टू दी कट सेक्शन. हा जर वर्टिकली अपवर्ड दाखवला आहे तर इकडच्या वेळेला मी काय दाखवेल, वर्टिकली डाऊनवर्ड. सो आता हा जो फोर्स मी तर दाखवतो मित्रांनो रेड कलरने. सो फोर्स विच इज पॅरलल टू द सरफेस, इट इज नोन ॲज अ शियर फोर्स. याला काय म्हणतात, शियर फोर्स. SF, शियर फोर्स. फोर्स डेव्हलप पॅरलल टू दी सरफेस. ओके. आणि तिसरा काय असणार मित्रांनो, दॅट इज बेंडिंग मोमेंट. तिसरा कुठला असणार, बेंडिंग मोमेंट. तो अशा पद्धतीने दाखवतो मी. मोमेंट ॲट एक्स सेक्शन, बेंडिंग मोमेंट MXX. असे इंटरनल फोर्सेस डेव्हलप होत असतात. ठीक आहे. हे असे तीन प्रकारचे इंटरनल फोर्सेस मोस्टली डेव्हलप होत असतात. याला थोडंसं इकडे घेऊया. असे तीन प्रकारचे इंटरनल फोर्सेस डेव्हलप होतात. 1 इज अलॉंग द ॲक्सिस, इट इज नोन ॲज अ ॲक्झियल फोर्स. हा झाला ॲक्झियल फोर्स अलॉंग द ॲक्सिस. 1 इज द शियर फोर्स, जो की पॅरल टू द सरफेस आहे, सरफेसला पॅरल, कट सेक्शनला पॅरल, शियर फोर्स. अँड थर्ड इज द बेंडिंग मोमेंट. मोमेंट आणि बेंडिंग मोमेंटमध्ये फरक आहे. मोमेंट इज द टर्निंग इफेक्ट ड्यू टू द एक्सटर्नल फोर्स, आणि बेंडिंग मोमेंट इज द इंटरनल रिॲक्शन टू दी एक्सटर्नल मोमेंट. हे लक्षात घ्या, बेंडिंग मोमेंट ही इंटरनल रिॲक्शन असते. मग हे झाली एक कंडिशन की जेव्हा लोड अप्लाय करतो आपण, तर लोड अप्लाय केल्यामुळे त्या स्ट्रक्चरच्या आतमध्ये इंटरनल रेजिस्टिव्ह फोर्सेस सेटअप होतात. एवढं तर क्लिअर झालं. हे झाली एक. नंबर 2, त्याला थोडंसं बाजूला ठेवतो. आता हे तुम्हाला कळलं असेल. सो देअर आर 3 टाइप्स ऑफ फोर्सेस. मी इथं लिहून देतो. AF म्हणजे काय, ॲक्झियल फोर्स, डायरेक्ट ॲक्झियल फोर्स. नंतर शियर फोर्स, बेंडिंग मोमेंट,
आणि लोड जर अवे फ्रॉम जर सेंट्रोइडल ॲक्सिस पुट केला असेल तर आणखी एक असतो ट्विस्टिंग मोमेंट. याला मी नंतर सेपरेटली तुमच्यासोबत डिस्कस करेल. ट्विस्टिंग मोमेंट ही सुद्धा इंटरनल रिॲक्शन असते. ट्विस्टिंग मोमेंट्स याला आपण सेपरेटली नंतर डिस्कस करू. आता परत मित्रांनो हा सिम्पली सपोर्टेड बीम मी इथं कन्सिडर करतो. हे बघा, हा एक बीम मी इथं कन्सिडर करतो, सिम्पली सपोर्टेड बीम. ओके, याचा ॲक्सिस इथं दाखवतो. हा इनिशियल ॲक्सिस, याचे सपोर्ट दाखवतो मी इथं. हे बघा, हे सपोर्ट. ठीक आहे, हा झाले सपोर्ट. आता यावरती आपण लोड दाखवूया. ज्यावेळेस त्यावरती कोणत्याही प्रकारचा लोड नाही, इट इज द इनिशियल कंडिशन. वेन यू आर अप्लाइड द एक्सटर्नल फोर्स, हा एक्सटर्नल लोड जेव्हा आपण अप्लाय करणार ट्रान्सवर्स नेचरचा, आपल्याला माहिती आहे राजांनो की हा बीम जो आहे हा काय करेल, आता डिफ्लेक्ट करेल. ठीक आहे, इन सॅगिंग कर्वेचर. कसं तेही तुम्हाला सांगतो, बघा लक्ष द्या. आता हा काय करेल, डिफ्लेक्ट करेल लाईक दिस. इट इज डिफ्लेक्टेड लाईक दिस. हे बघा, अशा शेपमध्ये तो काय करेल, डिफ्लेक्ट करेल. आणि हा असेल त्याचा न्यू ॲक्सिस, लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस नाव. ज्यावेळेस एक्सटर्नल लोड तुम्ही अप्लाय करता तर त्यावेळेस तो काय करतो, डिफ्लेक्ट होतो सॅगिंग कर्वेचरमध्ये. तुम्ही इथं बघू शकतात, बघा हे फायबर, या ठिकाणी हे जे फायबर आहेत मित्रांनो बघा, हा इनिशियली या पोझिशनला होता, आता बघा हा कंप्रेस होतोय. हे फायबरवरती बघा, लॉन्जिट्युडिनल ॲक्सिसच्या वरचे फायबर काय करत आहे, कंप्रेस होत आहे, आणि खालचे फायबर स्ट्रेच होत आहे. इथं बघा इनिशियली ही पोझिशन होती, आता इथं आला. सो वरती काय होते, कंप्रेशन, आणि खाली बघू शकता हा फायबर बघा असा स्ट्रेच होतो, इथला इथं गेला, इथला इथं गेला. सो ॲक्सिसच्या वरचे फायबर जे ते कंप्रेस होत आहे, खालचे फायबर कसे होत आहे, स्ट्रेच होत आहे. म्हणून आपण याला काय म्हणतो, हा जो वरचा पोर्शन आहे इट इज नोन ॲज अ कंप्रेशन, आणि खालचा पोर्शन जो याला आपण काय म्हणतो, टेन्शन. बट मित्रांनो हे कंप्रेशन, हे ॲक्झियल कंप्रेशन आहे, हे ॲक्झियल टेन्शन आहे. इट इज नोन ॲज अ बेंडिंग कंप्रेशन आणि बेंडिंग टेन्शन, कारण हा कंप्रेशन टेन्शन ड्यू टू बेंडिंग ॲक्शन डेव्हलप झाला आहे. बेंडिंग कंप्रेशन, बेंडिंग टेन्शन, हे लक्षात घ्या. आता याचीच जर का मी या ठिकाणी याचं जर का मी सपोज लाईन डायग्राम ड्रॉ केली, याची मी लाईन डायग्राम जर ड्रॉ केली तर बघा ते आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. तर हा बीम, हे त्याचे सपोर्ट्स, हे त्याचे सपोर्ट, बरोबर. याच्यावरती जर का एक्सटर्नली लोड अप्लाय केला आपण, दिस इज अवर एक्सटर्नली अप्लाइड लोड, बरोबर. हा एक्सटर्नली अप्लाइड लोड. सो ड्यू टू द अप्लिकेशन ऑफ लोड इट गेट्स डिफ्लेक्ट, हे काय होणार, डिफ्लेक्ट होणार आहे का नाही. क्लिअर होतं, लक्षात येतं आहे. मग बघा मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता इनिशियली त्याची पोझिशन एका पर्टिक्युलर पॉईंटला तुम्हाला सांगतो. इनिशियली बघा, सपोज हा पॉईंट जर मी इथं कन्सिडर केला तर इनिशियली याची ही पोझिशन होती. आफ्टर द अप्लिकेशन ऑफ लोड बीम काय झाला, इथं डिफ्लेक्ट झाला, बघा याची पोझिशन अशा पद्धतीने आली. तर हे जे काही व्हर्टिकल तुम्ही डिस्प्लेसमेंट इथं बघू शकता, हे बघा व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट इट इज नोन ॲज अ डिफ्लेक्शन. यालाच आपण काय म्हणतो, डिफ्लेक्शन डेल्टा. इट इज नोन ॲज डिफ्लेक्शन डेल्टा. त्यासोबत जर मी इथे एक टँजंट ड्रॉ केली, हे बघा इथं जर एक टँजंट मी अशी ड्रॉ केली, सो द अँगल मेड बाय दिस टँजंट, या ठिकाणी मी एक टँजंट ड्रॉ करतो, आणि द अँगल मेड बाय दिस टँजंट विथ हॉरिझॉन्टल, यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, स्लोप. याला आपण काय म्हणतो, स्लोप. सो दिस स्लोप अँड डिफ्लेक्शन याला एकत्रितपणे रिस्पॉन्स ऑफ द स्ट्रक्चर असं म्हणतात. रिस्पॉन्स ऑफ द स्ट्रक्चर. स्लोपलाच म्हणतात रोटेशनल डिस्प्लेसमेंट, आणि याला म्हणतो आपण ट्रान्सलेशनल डिस्प्लेसमेंट अलॉंग दी वाय ॲक्सिस. वर्टिकल डिस्प्लेसमेंट अलॉंग एक्स ॲक्सिस, अलॉंग वाय ॲक्सिस, अलॉंग झेड ॲक्सिस यांना ट्रान्सलेशनल डिस्प्लेसमेंट म्हणतो, आणि जो स्लोप असतो याला आपण रोटेशनल डिस्प्लेसमेंट म्हणतो. यांना एकत्रितपणे रिस्पॉन्स ऑफ द स्ट्रक्चर म्हणतात. रिस्पॉन्स ऑफ द स्ट्रक्चर, एक तर लक्षात तुम्हाला, स्लोप अँड डिफ्लेक्शन एकत्रितपणे आपण काय म्हणतो, रिस्पॉन्स ऑफ दी स्ट्रक्चर. मग आता प्रश्न आपला हा होता की सर ॲनालिसिस करणं म्हणजे एक्झॅक्टली काय करणं, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲनालिसिस. सो वेन यू आर अप्लाइड द एक्सटर्नल फोर्स ऑन द स्ट्रक्चर, इंटरनली त्यामध्ये काय काय डेव्हलप होतं आहे, सपोर्टच्या रिॲक्शन आल्यात जे की आपल्यासाठी अननोन आहेत. इंटरनल ॲक्झियल फोर्स, शियर फोर्स, बेंडिंग मोमेंट, काही केसेसमध्ये ट्विस्टिंग मोमेंट पण डेव्हलप होतो. त्यासोबतच इथं स्लोप पण येतोय, डिफ्लेक्शन पण येतोय. तर या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं, यांची माहिती कलेक्ट करणं म्हणजेच काय मित्रांनो, ॲनालिसिस करणं. सो ॲनालिसिस म्हणजे काय, टू फाइंड आउट द नेचर अँड मॅग्निट्यूड ऑफ द इंटरनल रिॲक्टिव्ह फोर्सेस, टू फाइंड आउट रिस्पॉन्स ऑफ द स्ट्रक्चर म्हणजेच काय, नेचर अँड मॅग्निट्यूड ऑफ द
स्लोप अँड डिफ्लेक्शन, यांनाच काय म्हणतो आपण ॲनालिसिस. आणि ॲनालिसिस केल्यानंतर ही जी काही इन्फॉर्मेशन आपण इथं कलेक्ट करतो, जो डेटा आपण इथं कलेक्ट करतो मित्रांनो, हा यूज केला जातो फॉर डिझाईन पर्पज. मग ते RCC डिझाईन असेल, ते स्टील स्ट्रक्चरचं डिझाईन असेल, ते प्रिस्ट्रेस कॉन्क्रीटचं डिझाईन असेल, तर ॲनालिसिसमधनं जे आपण डेटा गोळा करतो, जी इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करतो, ती ॲज इट इज कुठे यूज करतो आपण डिझाईनमध्ये. सो आय होप तुम्हाला कळलं असेल. चला आता मी याला डिफाईन करतो. याला असं खाली ठेवतो मी इथं, ठीक आहे. या ठिकाणी मी त्याला ठेवतो आणि डेफिनेशन घेऊया आता ॲनालिसिसची. सो ॲनालिसिस ऑफ द स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरल ॲनालिसिस means to find out nature and magnitude of internal रेजिस्टिव्ह फोर्सेस. किती प्रकारचे फोर्सेस डेव्हलप होत आहेत, त्यांचं नेचर काय, म्हणजे टेन्साईल आहे, कंप्रेसिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, त्यांचे मॅग्निट्यूड काय, या गोष्टीची इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं. स्ट्रक्चरल ॲनालिसिस मीन्स व्हॉट? टू फाइंड आउट द नेचर अँड मॅग्निट्यूड ऑफ द इंटरनल रेजिस्टिव्ह फोर्सेस अँड टू फाइंड आउट रिस्पॉन्स ऑफ द स्ट्रक्चर. Response of the structure. Okay, to find out the response of the structure. पुढचा प्रश्न काय? What is the response of structure? Structural response म्हणजे काय? Response, slope and deflections. Slopes and डिफ्लेक्शन्स. ठीक आहे, स्लोप अँड डिफ्लेक्शन. तर ह्या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं म्हणजेच काय मित्रांनो, तर ॲनालिसिस करणं. ओके, येतं लक्षात तुम्हाला. सो आय होप तुम्हाला समजलं असणार इंट्रोडक्शनचा पार्ट की व्हॉट इज स्ट्रक्चर अँड व्हॉट इज स्ट्रक्चरल ॲनालिसिस. ठीक आहे, परत एकदा आपण याला शॉर्टमध्ये रिवाईज करूया. स्ट्रक्चर म्हणजे काय? एनी इलास्टिक बॉडी which supports the external load with the help of internal reactive forces, with the help of internal resistive forces, त्यांनाच म्हणतात डिझाईन फोर्सेस. इट इज नोन ॲज अ स्ट्रक्चर. तर त्याला काय म्हणायचं? स्ट्रक्चर. जर त्याच्यामध्ये इंटरनल रेजिस्टिव्ह फोर्स सेटअप होत असेल, इट मे बी ॲक्झियल फोर्स, शियर फोर्स, बेंडिंग मोमेंट और ट्विस्टिंग मोमेंट. एक्सटर्नली अप्लाइड फोर्स जो असेल तो पण ॲक्झियल फोर्स असू शकतो अलॉंग द ॲक्सिस. ट्रान्सवर्स नेचरचा असू शकतो म्हणजे लॅटरल फोर्स विच इज परपेंडिक्युलर टू द लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस. मोमेंट असू शकतं किंवा लॉन्जिट्युडिनल मोमेंट असू शकते, हे लक्षात घ्या. तर आपण इथं हे बघितलं. देन इथं आपण डिस्कस केलं की इंटरनली फोर्स कसा सेटअप होतो आणि स्लोप अँड डिफ्लेक्शन कशा पद्धतीनं प्रोड्यूस होतं आणि ॲनालिसिस करणं म्हणजे काय ते आपण इथं डिस्कस केलं. एक पॉईंट इथं महत्त्वाचं लिहून घ्या मित्रांनो, नोट पॉईंट. ठीक आहे, एक नोट पॉईंट इथं लिहून घ्या. नोट पॉईंट. इंटरनल रिॲक्टिव्ह फोर्सेस म्हणजेच काय? रेजिस्टिव्ह फोर्सेस. इट इज ऑल्सो नोन ॲज द डिझाईन फोर्सेस. कारण जो क्रॉस सेक्शन आहे, जे स्ट्रक्चरल इलेमेंट आहे, आपण डिझाईन फोर्सेस, डिझाईन आपण कोणत्या फोर्सेससाठी करतो? या इंटरनल फोर्सेससाठी. म्हणूनच त्यांना डिझाईन फोर्सेस असंही म्हणतात. इंटरनल फोर्सेस किंवा इंटरनल resistive forces is also known as design forces. Design forces यालाच काय म्हणतात मित्रांनो? डिझाईन
फोर्सेस. ठीक आहे, म्हणजे या फोर्सेससाठी आपण काय करत असतो, डिझाईन करतो इन RCC म्हणजे रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट, स्टील स्ट्रक्चर और प्रिस्टेस कॉन्क्रीट स्ट्रक्चर. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण कन्सेप्ट मॅपवर परत जाऊया. हा इंट्रोडक्शनचा पार्ट जो आहे तो आपण इथं कव्हर केलेला आहे. लेक्चर खूप लेंदी होईल त्यामुळे आपण इथं थांबूया. रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये सुरू करू, ज्यामध्ये आपण फंडामेंटल अजम्पशन्स बघणार आहोत आणि त्यासोबत क्लासिफिकेशन ऑफ स्ट्रक्चरचा पार्ट सुद्धा बघणार आहोत. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण ही लेक्चर सिरीज कंप्लीट करणार आहोत. कंप्लीटली आपल्या ॲपवरतीही अपलोड असणार आहे. ॲपचं नाव आहे श्रवण सर्स इंजिनिअरिंग अकॅडमी. तर तुम्ही नक्कीच हे ॲप डाउनलोड करा. प्ले स्टोअरवरनं हे ॲप डाउनलोड करायचं आहे. ह्या ॲपची लिंक जी आहे ह्या व्हिडिओच्या जस्ट डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की प्ले स्टोअरवरनं हे ॲप डाउनलोड करा. डेमो लेक्चर्स आहेत ते तुम्ही बघा. तुम्हाला जर आवडलं तर नक्कीच हा कोर्स तुम्ही परचेस करा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी हा कोर्स तुम्हाला नक्कीच मित्रांनो कामाचा असेल, फायदेशीर ठरणार आहे. ठीक आहे, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.